नमस्कार, मी अनघा तोडपकर. अश्वत्थामा भाग 25. अचूक निदान करू तो भृगू कच्छकडे, म्हणजे आत्ताचं भरूच, जिथे बगोडिया आणि पिटारा आता पाकिस्तानात आहे आणि बगोडिया भारतात, जिथून भारताची सीमारेषा ओलांडून पाकिस्तानात जायला सोपा रस्ता होता. त्याची महाकाय आकृती वाळवंट तुडवत पाकिस्तानकडे निघाली. भारताची सीमारेषा ओलांडून पाकच्या सीमारेषेचं तारेचं कुंपण तोडून प्रतिस्मृती योगविद्येद्वारे तक्षशिला, म्हणजे आत्ताची रावळपिंडी नगरीच्या सिंधू नदीच्या काठावरती तो पोहोचला. सिंधू नदीत मनसोक्त स्नान करीत तिच्याशी त्यानं संवाद साधला. बाहेर आल्यावर सभोवार मशिदी, हिरवे झेंडे त्याला दिसले. मशिदीत मौलवींचं प्रवचन सुरू होतं. अल्लाह कसा थोर, इस्लाम धर्म कसा श्रेष्ठ आहे, वगैरे वगैरे तो सांगत होता. अश्वत्थामा विचार करत एका खडकावर बसला होता. यावेळी तो काठेवाड, सौराष्ट्र आनर्त, गुजरातीत होता. दिव्य दृष्टीने सिंधू नदीकडे जाणारा मार्ग कैलास पर्वतावरून तिबेट मार्गे 2900 किलोमीटर प्रवास करून धावणारी सिंधू नदी म्हणजेच दुसरी गंगाच. त्या नदीत त्याला स्नान करायचं होतं. भारतापासून वेगळा धर्म स्थापणाऱ्यांची मानसिकता जाणून घ्यायची होती. विचार पक्का करून सिंधू नदीकडे तो निघाला. अश्वत्थामा आणखी एका धर्माची तत्त्व सुवर्ण मंदिरात ऐकत होता. ती तत्त्व पण भगवद्गीताचीच होती. काळोख पडल्यावर पंजाब सोडून, म्हणजे मेरठ, उत्तर प्रदेश, उत्तर पूर्व दिल्ली, तिकडनं तो हस्तिनापुराकडे जात असताना एक कार आणि ट्रकचा होणारा अपघात देखील त्यांनी वाचवला. तिथल्या लोकांची मानसिकता, त्यांचं कुराण, धर्मग्रंथही त्यानं जाणून घेतला. कुराणात जी तत्त्व सांगितली तीच तत्त्वे कृष्णाच्या भगवद्गीतेत पण आहेत. दोन्ही देशांच्या सीमारेषा ओलांडून तो पंजाबमधील जालंधर जवळील मोगा गावात पोहोचला. तिथं एक शेतकरी सरदारजी म्हशीचं दूध काढत होता. सरदारजीनं त्याच्याकडे पाहिल्यावर अश्वत्थामा म्हणाला, मैं बहुत दूर से आया हूँ. सरदारजीनं त्याला लोटाभर निरसं ताजं दूध प्यायला दिलं आणि विचारलं, तू टेररिस्ट तर नाही ना? यावर तो म्हणाला, मैं 5000 साल पुराना टेररिस्ट अश्वत्थामा हूँ. माथे पर जखम है, उसके लिए तेल मिलेगा? त्यानं जसबीरा, म्हणजे त्याच्या बायकोला तेल आणायला सांगितलं. तिनं आणलेलं तेल जखमेच्या विवरात ओतलं व दाम्पत्यांना आशीर्वाद देऊन तो तिथून निघाला. आकाशाकडे पाहत तो कृष्णाला म्हणाला, आज एका परीक्षिताला वाचवलं, यापुढे असे अनेक जीव वाचवेन. हे अश्वत्थाम्याचं वचन आहे. कारमधील उद्योगपती मराठे पत्नीसह तान्ह्या बाळाला घेऊन बाहेर आले. अश्वत्थाम्यानं बाळाचं नाव परीक्षित ठेवायला सांगितलं. स्वतःची ओळख महाभारतातील चिरंजीव अश्वत्थामा म्हणून करून दिल्यावर भारावून मराठे म्हणाले, ज्या अश्वत्थाम्यानं अभिमन्यू पत्नी उत्तराच्या गर्भातल्या परीक्षिताला ठार मारले, त्यानेच आज आपल्या परीक्षिताला तारलं. जसं जसं हस्तिनापूर जवळ येऊ लागलं तसा तो पूर्व स्मृतीपटलात पुन्हा गेला. दिग्विजयी कर्णाचं स्वागत करण्याकरता वर्धमान महाद्वारासमोर कर्णाच्या स्वागतासाठी दुर्योधनाच्या रथाच्या बाजूला तो उभा राहिला. कर्णासह वाजत गाजत सर्वजण प्रासादात प्रविष्ट झाले. कर्णाच्या पराक्रमाने धृतराष्ट्रांचा आत्मविश्वास दुणावला. दुर्योधनाने राजसूय यज्ञ करण्याचा मानस व्यक्त केल्यावर महापंडित अश्वत्थामा दुर्योधनाला म्हणाला, तुझं दीर्घायू पिता व ज्येष्ठ बंधू युधिष्ठिर जिवंत असतानाच हा यज्ञ करण्यापेक्षा श्रुतुश्रेष्ठ वैष्णव यज्ञ, जो राजसूय यज्ञासमान आहे, तो कर. धन्यवाद.